चला तर पुढील सामन्याची आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. बालारामजी कणकोसे यांना विनंती करेन की आपण आपल्या हस्ते नाणेफेकी करायची आहे. यापुढील सामना आपण पाहणार आहोत जयदुर्गा विश्वगड आणि आई गावदेवी अलखिवली दोन संघांमध्ये. मान्यवरांना विनंती करतोय की मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. काटाशी मागणी होती आणि काटा झालाय जयदुर्गा विश्वगड संघ. आपण नाणेफेक जिंकला. नाणेफेकीनंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहात. 4 षटकाचा सामना आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. अगदी आपण पाहताय हा निर्णायक सामना असेल आणि इथून काही वेगळी रणनीती असेल का? हा रन दाखलेला आहे. समोरची टीम चांगली आहे. समोरची टीम चांगली आहे, त्याच अनुषंगाने रणनीती देखील आखली आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि या स्पर्धेला एन्जॉय करताय का? हा खूप एन्जॉय करतोय. आयोजन म्हणजे खूप सुंदर आहे. नक्कीच हे होते विश्वगड संघाचे कर्णधार. उलियात अलखिवली संघाचे कर्णधार माझ्या समवेत उपस्थित आहेत. जर आपण नाणेफेकीचा गोल प्राप्त केला असता तर निर्णय काय असतं? बॅटिंगच घेतली असती. बॅटिंगच करायची होती आणि बॅटिंगच तुमच्या वाट्याला आल्या तर फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. 40+ जाण्याचा प्रयत्न असेल तुमची. जर बॉलिंग लाईनअपचा विचार केला तर खूप स्ट्रॉंग आहे. त्याच अनुषंगाने तुम्हाला या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करायची होती आणि फलंदाजी देखील आली आहे. या सामन्यामध्ये वेगळी काही रणनीती असेल की ज्याप्रमाणे आत्ता आपण खेळ दाखवला आणि जे खेळाडू होते तेच खेळणार का? नक्की तेच खेळणार. नक्कीच हे होते अलखिवली संघाचे कर्णधार. तर न्यूज येते टॉसबॉक्समधनं. विश्वगड संघाने नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि अलखिवली संघाला आमंत्रित केले फलंदाजीकरिता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्यासाठी आपण अलखिवली संघाचे जे मॅन ऑफ द मॅच मानकरी होते अक्षय, त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. ज्याने गोलंदाजी करत असताना 3 धावा खर्च केले आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केले. त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. कातोड पालवी यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय. चला तर विश्वगड संघ लगेचच क्षेत्ररक्षण देखील सजवायचं आहे आणि अलखिवली संघ आपण आपली वैयक्तिक पारंपरिक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची आहे. यापुढील धावतं समालोचन ऐकणार आहोत आमचे गुरुवर्य समालोचक मोनेश पाटील सर.
हॅलो चेक मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय माऊली चषक 2026 आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचकडे वळूयात आपण. जयदुर्गा विश्वगड आणि आपण दोन हात करत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स अलखिवली 9 बॉल आलाय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 9+2 आउट ऑफ द पिचचा बाहेर बॉल पडला आणि त्यानंतर 3 धावा टोटल आणि या 3 धावेच्या मदतीने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिल्या. बॉलिंग ट्रॅकवरती आपण हार्दिक आणि विलास विशालची जोडी, आघाडीची जोडी आपण पाहतोय सध्या तरी मैदानामध्ये. बॉल तयार होतोय पुन्हा. हवेमध्ये खेळले आहेत. उंचीवरती बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे पण कॅच तर कंप्लीट केले पण फ्री हिट आहे त्यामुळे विकेट नाही मिळणार. एकच धाव मिळेल पण एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर टोटल एका चेंडूचा खेळ समाप्त असं म्हणावं लागेल की चौकार आलाय. 4 धावा आहेत एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस. माऊली चषक 2026 आपण सध्या फॉर्मॅट पाहतोय. स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओ चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने, शरीरावरती जाऊन उधळला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हार्दिकला आपण बॉलिंग करत असताना पाहतोय. षटक क्रमांक 1 सध्या बॉलिंग करत आहे. समोर खेळायचा आहे. स्ट्रेट बॅटेड फटका लॉफ्ट करायचा प्रयत्न जरूर केला फिल्डर आणि त्यानंतर चांगले प्रयत्न केले होते पण कॅच ड्रॉप झाली आहे. खरं तर बेस्ट कॅच राहिली असते आजच्या दिवसातील. ही कॅच कंप्लीट केली असती तर पण प्रयत्न भरपूर चांगले केले गेले आणि त्याच्याच मदतीने धाव फलकावरती 2 आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 6 आकड्यावरती धावा. पहिल्या बॉलवरती 9 त्याच्यावरती 2 धावा, 3 तिकडे आल्या. त्यानंतर फ्री हिटला कॅच पकडली गेली, तिकडे 1 धाव आली आणि आता कॅच ड्रॉप झाली, तिकडे 2 धावा आल्या. टोटल 6 धावा आहेत. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न केला. स्क्वेअर आधी विकेट बॉल चालले. स्क्वेअर लेगला भरपूर वेगाने फिल्डर जरूर आहेत पण नाही अडू शकत. निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 चौकार. समोर पुन्हा लॉफ्ट करायचा प्रयत्न केला. इन्स्टंट आउट ऑफ फटका. बॉल चाल एक्स्ट्रा कव्हर बॉर्ड लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा लगातारचा दुसरा 4. बॉल तयार. पाठच्या कडेला लागल्या बॉल. आता क्षेत्ररक्षक तर आहेच जरूर, पळतायत. अडवला जाईल बॉल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इझिली 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं या षटकामधील आतापर्यंत षटक कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 16. सुरुवातीच्या पहिले 3 चेंडू आणि शेवटचे अंतिम 3 चेंडू भरपूर डिफरन्स राहिला आहे कारण की पहिल्या बॉलवरती नो बॉल जरी केला असेल तरी पण कमबॅक चांगला होता. तिसऱ्या बॉलपर्यंत चांगला खेळ चालू होता. चौथ्या बॉलवरती चौकार, 5व्यावर चौकार आणि 6व्या बॉलवरती 2 धावा आणि धाव फलकावरती 3 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. सो स्टार्ट चांगला मिळाला. 3-1-4 आहे. 4 षटकांची ना. स्टार्ट चांगला मिळाला. एकंदरीत टोटल जाऊन पोहोचला गेला 16 धावा. षटक मार्गचं पहिलं समाप्त झालं. आता दुसऱ्या क्रमांकाचं आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संकेत गायकर. आमच्या विश्वगडचे पंडित काका यांचे सुपुत्र संकेत सध्या बॉलिंगवरती आपण पाहतो. दुसरं सेकंड ओव्हर घेऊन एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. लाउन्स कार्पेट. फिल्डर तिकडे मिसफिल्ड करतात पण बॅकअप दिला जरूर पण फिकी करेपर्यंत 2 धावा पहिल्या
बॉलमध्ये आहे आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 18 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. गावदेवी स्पोर्ट्स अलखेवली, जयदुर्गा विश्वगड या 2 संघांना आपण खेळताना सध्या तरी पाहतो आणि यातला विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळण्याकरिता जाणार आहे पुढे, जिथे छोट्या 11 महापोलीस संघ ऑलरेडी जाऊन पोहोचलेत. हवेमध्ये उंचीवरती आहे, उंचच उंच आणि लांब सिक्सर. धक्का बसलाय. एकंदरीत जर बघितलं गेलं तर भरपूर वेग वाढत होतं या सामन्यामध्ये आणि तोच वेग कमी करायचा होता, ज्यामध्ये विलास माघारी परतले गेले. 5 बॉलमध्ये 11 धावा त्याने आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतो अक्षयला. विशालने देखील 5 मध्ये 12 बनवल्यात, विलासने बनवल्या होत्या 5 मध्ये 11. सो एकंदरीत टोटल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा होत्या 24 धावा फलकावरती आणि 24 वरती हा पहिला धक्का बसला गेला. अक्षय नवीन बॅटर. विश्वगड कमबॅक करायचा प्रयत्न करतायत. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा बॉल आल्या प्रहार केलाय समोर, बाणासारखा भेदत आणि छेदत सिक्सर. आणि या सिक्सरच्या मदतीनं 30 या धावा फलकावरती वेग वाढला आता आणि अजून जास्त वाढवला जाईल. आणखी एक लगातार बार अब की बार दुसरा षटकार. लगातार 2 सिक्सर आले आणि 36 धावा फलकावरती तिसरा देखील येईल का? बॉलिंग करत असताना लगातार 3 विकेटर याने घेतले होते. 3 सिक्सर जोडेल का? बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच गणेश पाटील सर वळतात, म्हणजे अर्थात एक्स्ट्राच्या स्वरूपात आता धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं 37 विश्वगड संघ आता संकटांच्या घेऱ्यामध्ये पोहोचलाय सध्या तरी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या वेगाने, या षटकामध्ये देखील वेग वाढलाय. आतापर्यंत 2 सिक्सर लागलेत. हो, स्वीप करायचा होता. अपील जोरदार आहे पण संपर्क नव्हता. बॅट इन्व्हॉल्ड होती तिकडे. आणि त्यानंतर षटक क्रमांक दुसरं हे समाप्त झाले 37 वर 1. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धाव फलक आपण पाहतो 37 वर 1 अशी परिस्थिती.
चला आपण आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत आणि आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय बाळरामजी कनकवसे साहेब उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात. आणि मी विनंती करेन अनिलजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ से आपण बाळरामजी कनकवसे साहेब यांचा शुभ सन्मान शाही सन्मान हा कंप्लीट करायचा आहे. शुभ सन्मान करत आहोत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल बाळरामजी कनकवसे साहेब इथे उपस्थित झालेत आणि आपण त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. तदनंतर सन्माननीय काथोडजी पाळवी साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करूयात. आणि अनिल पाटील यांनाच विनंती करेन मी की आपणच आपल्या शुभ से काथोडजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. भरतजी बजाग यांच्या शुभ से आपण हा सन्मान करत आहोत. दोन चेंडू लगातारचे डॉट आलेत. बाविश कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. जो वेग आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करतोय. 37 फॉलिंग स्वीप, वन मोर सिक्सर. क्या बात है भाई विशाल. त्रेचाळीस. काय बात है विशाल. एका वेगळ्याच फॉर्म मध्ये सध्या दिसतो. 8 बॉल फेस केलेत, 18 धावा त्याने बनवल्यात आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर फक्त चौकार आणि सिक्सर सोबत त्याने डील केली आहे. 3 डॉट, 2 डबल, 2 चौकार, 1 सिक्सर. धडाकेबाज. खरं तर त्या धडाकेबाज चित्रपटामधला तो डायलॉगच मला आठवला. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याची असते ध्येय अचूक, तोच खरा दिपवून टाकेल जगाला, झोन खरा धडाकेबाज. आणि काय धडाकेबाज अंदाजामध्ये बॅटिंग करतोय सध्या तरी. दरम्यान PNJ गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय रवीजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर संजयजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील या व्यासपीठावरती 44 धावा आतापर्यंत. यॉर्कर बॉल मनगटाच्या बाजू खोलले गेले आणि उडवला बॉल अडीच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. फेकीपर्यंत एक धाव तर बनवली आणि एका धावेचा मदतीनं धाव फलक 45 या आकड्यावरती. 9 मध्ये 19 विशाल, 4 मध्ये 13 अक्षय. एकास एक भारी बॅटिंग करते सध्या तरी. पण विश्वगड टीमला विकेट एकमेव पर्याय आता. इतक्या सहजासहजी नाही मिळणार आणि मिळाला. सरळ नितेशच्या हातामध्ये बॉल विसावलाय. धक्का आणखी एक दुसऱ्या क्रमांकाचा. आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस पहिल्या षटकामध्ये 16, मग 21, या षटकामध्ये 22ने 8 धावा दिल्यात आणि तुषार टोटल धाव फलकावरती 45 धावात. तुषार आला, पहिलाच बॉल उचलला, पाठवला, आइए और सीधे चले जाइए भाई साहब. 6 रन.
आणि सिक्सरच्या मदतीनं 51 धावा फलकावरती टोटल 2 विकेट गमावलेत. 51. पुन्हा उडवलाय, उंच आहे, उंच आहे, उंच आहे आणि लांब देखील आहे. अजून एक षटकार. ना अक्षय या आधी 2 जोडले होते लगातार, आता पुन्हा लगातार 2 जोडलेत आणि धाव फलकावरती धावा तब्बल 57 या आकड्यावरती. 17.10च्या करंट रन रेटने बॅटिंग केली आहे. म्हणजे प्रत्येक षटकाच्या पाठीमागे एक मिनिमम 17-18च्या अवरेजने धावा त्याने जोडल्यात. फुलटॉस आणि हातात सरळ विकेट. तीन विकेट गमावले गेलेत. अक्षय परतले, ज्याने 7 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर 25 धावेंची ती बेधडक अंदाजामध्ये बॅटिंग केली. 7 मध्ये 25. क्या बात आहे अक्षय. भरपूर चांगला स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना आपण त्याला पाहिलं आणि 57 वर 3. या षटकातील, या शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 60 प्लस तर स्कोर जाईल जरूर, ते दिसतं की 60 प्लस जाईल, पण मी तर म्हणेन की 65 प्लस असेल का, 65 अबाव. आणि जर गेलं तर आजच्या दिवसातील हाय स्कोर असेल प्रणयचा शुभागमन झालाय. वेलकम प्रणय. बोला तयार. डाकुरादाचा बॅटर स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट बॉल पाठी खेळले, फाईन लेगला. आणखी एक 6 षटकार. मग पुन्हा एक सिक्सर आणि आतापर्यंत या स्पर्धेमधला सर्वात जास्त हाय स्कोर 63 नितेश. आणखी एक येईल की काय, आणि हो जरूर येईल. पुन्हा एक, आणखी एक. पोहोचल्यात. लास्ट बॉल ब्लॉक हॉल मध्ये, हा चांगला बॉल होता आणि तिकडे पाठीमागे मिसफील्ड झाली. या दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी देखील बनेल. आणि या 2 धावेच्या मदतीने तब्बल आपण चर्चा 65 प्लस करत होतो, पण 70 अबव गेलाय. टोटल धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 71, 71 आणि 72 धाव्यांचा वन असेल.
चला पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. मोठं आव्हान आहे, भरपूर मोठं आव्हान आहे. पाठलागचा जर विचार केला तर टोटल पहिल्या डावामध्ये 71 बनवलेला 72 धावांचं आव्हान आहे आणि नितेश आणि संकेतची जोडी ओपनिंग पेअरमध्ये आणि पहिल्या बॉलवरती जर बघितलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती धावा 4 जोडल्या गेल्यात, चौकार आला आणि जशी सुरुवात हवी होती तशी तर मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि चौकारच्या मदतीने धाव फलकावरती खातं उघडलं गेलं. वैयक्तिक सांगित बॉलिंग ट्रॅकवरती विशाल हवेमध्ये खेळले उंचीवर बॉल आणि एकदा वलिया पण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या पाहतोय 5 या अंकावर. नक्कीच महत्त्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल देखील स्वीकारली आहे. पुढील चेंडू यावेळेस स्विंग अँड मिस. अगदी आपण पाहिलं असेल ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, फुटवर्क नव्हता आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला हा निर्धाव चेंडू आला. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. अगदी आपण पाहिलं असेल गोलंदाजी तर अप्रतिम राहिली होती, मात्र फलंदाजीचं देखील शक्ती प्रदर्शन अलकिवली संघाने नक्कीच केलंय. पण पाहिलं असेल फलंदाजी करत असताना तब्बल 71 धावा जोडल्यात आणि हा चेंडू अगदी बोटा फिरवली होती. स्लोपर 1 चेंडू जेलची संधी निर्माण झाली आणि जेल स्वीकारली जाईल. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विकेट क्रमांक 2 तुषार बॅक टू द डगआउट. नितेश बॅक टू द डगआउट. नितेश गेला. वरनं गेलायचं होतं, मात्र स्लोपर 1 चेंडू होता. मिस टाइम शॉट आणि जेल देखील पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा गोलंदाज आपण पाहतोय विशाल आणि स्वतःच्या स्टेपिंग मध्ये चुकलेत विशाल आणि त्यानंतर स्वतःला थांबवलंय. चेंडू हाताला नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहतोय हार्दिक आहेत नवीन फलंदाज. आपण पाहिलं असेल विश्वगड संघाकडनं गोलंदाजी करत असताना खूप मागडे ठरलेत प्रत्येक गोलंदाज आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आणि अपील देखील केली जाते आणि काय घडलंय त्या ठिकाणी. यस फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर छोटा स्पर्श झाला होता. यस्टरना बेल्स त्यानंतर प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली जाईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आल्या परत त्यांना पाहायला मिळत आहेत.
चिवली संघाची अगदी उल्लेख केला असेल पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं असेल ही गोलंदाजी करत असताना हा संघ आपण पाहतोय प्रभावी गोलंदाजी निलेश पुन्हा एकदा विकेट आली त्यानंतरचा निर्धाव चेंडू हा चेंडू देखील सोडून दिलाय शफल झाले आणि त्यानंतर सोडून दिलाय अगदी ऑफ स्टिकवर आले होते आणि त्यानंतर त्यांना वाटलं असेल की हा दिशाहीन चेंडू जरूर असावा त्याच अनुषंगाने सोडून देखील दिलाय मात्र अगदी आपण पाहिलं असेल हा चेंडू निर्धाव चेंडू आलाय अजून एक निर्धाव चेंडू 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय दुसऱ्या षटकाचा आणि आपण पाहतोय धावसंख्या फक्त फक्त आणि फक्त 5 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या यापुढील चेंडू लोपर फुलटॉस होता अगदी आपण पाहतोय अलाउंड द कार्पेट ऑफ साईडला केलून काढले क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव असेल या चेंडूवर देखील आणि आता कुठे जाऊन आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवर एक धाव आली आहे एकंदरीत धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 6 या अंकावर फलंदाज आपण पाहतोय प्रसाद हा चेंडू देखील अप्रतिम राहिला अगदी पंच करायचं होतं ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉलच्या मेरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होत नाही या दूरवरून खेळले जात आहेत अगदी आपण पाहिलं असेल ना तर ज्या प्रकारे फलंदाजी होती त्याहून अतिउत्तम प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला उचलून फेक केली जातील पुन्हा एकदा एकच धाव आता जर विचार केला ना मुनी सर जर फलंदाजांच्या बॉडी लँग्वेजचा विचार केला तर इथून नक्कीच सामना जरूर सोडलेला असावा अशा प्रकारे फलंदाजी करताना आपण दोन्ही फलंदाज पाहतोय हॅलो पाहूयात पुढील चेंडू यावेळेस आगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला एक धाव पळून पूर्ण केली जाईल मात्र आपण पाहिलं असेल या चेंडूवर फक्त एकच धाव कंप्लीट केली जाईल धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावर गोलंदाज आपण पाहतोय अक्षय आणि अक्षय जरूर मी अक्षयचा उल्लेख करेन अगदी बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला याआधी देखील 3च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याने घेतले होते या आधीच्या सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट घेतले होते तोच अक्षय आपण पाहतोय यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता ऑफ साईडला अलाउंड द कार्पेट खेळून काढलाय एकच धाव असेल या चेंडूवर देखील तिन्ही चेंडू पाहायला मिळतात आणि तिन्ही चेंडूवर पाहिलं ना तर सिंगल धाव आले ही गोलंदाजी अलकिवली संघाचं क्रिकेट आपण पाहतो शिस्तबद्ध क्रिकेट हा एकमेव संघ आपण पाहिला असेल मैदानामध्ये ज्या वेळेस उतरतो आणि मैदानाच्या बाहेर पण निघतो ना लाईनअप करतच येतोय आणि लाईनअप करतच बाहेर निघताना देखील पाहायला मिळालं आहे शिस्तबद्ध संघ आणि या चेंडूवर देखील विकेट आलाय अजून एक विकेट आयुष बॅक टू द डगआउट विकेट क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय
खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावा पाहिल्या असतील फक्त 12. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय करण. यापुढील होणारा सामना विजय संघ आणि नंतर आपण पाहणार आहोत छोट्या 11 महापोली. चला तर कर्णधार आपण सज्ज राहायचंय. छोट्या 11 महापोली संघ टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचंय. नंतरच्या सामन्याचा आपण नाणेफेक देखील करणार आहोत. करण सुरुवात करेल आपल्या पहिला चेंडू. अगदी आपण पाहिलं तर बोट फिरवली. पहिल्या चेंडूवर स्लोपर वन चेंडू ऑफ साईडला फटका सजवला. हॅलो. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना अजून एक विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्लोवर वन चेंडू होता. करण पुन्हा एकदा आपण पाहतोय आता हा देखील स्लोवर वन चेंडू. अगदी यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल तर खूपच बॉल पासून दूरवर राहिले होते. पाहू शकता अगदी मागे आले थोडेसे आणि ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. तेच ओळखलं होतं गोलंदाजाने. नक्कीच अलकिवली संघाचा आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की अलकिवली संघाची आतापर्यंत ही तिसरी मॅच असेल आणि तिसरा सामना. तिसरी मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर अजून एकही एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली नाहीये. अगदी एकही वाईड नाही, एकही नो नाही. ही डिसिप्लिन गोलंदाजी पाहायला मिळते. अशा प्रकारे गोलंदाजी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते आणि अलकिवली संघ अगदी आपण पाहतोय त्या प्रकारची गोलंदाजी देखील करत असताना. पुढील चेंडू करण. हा चेंडू ऑफ साईडला नक्कीच उडवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये. झेल सुटली आहे. झेल नक्कीच सुटले. त्यानंतर आपण पाहिलं असेल एकदा कंप्लीट केली. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि आपण धावसंख्या पाहतोय 14 या अंकावर. 72 धावांची आवश्यकता असताना आपण पाहिलं असेल तर नाराज गेले विश्वगड संघाचे फलंदाज आहेत. त्यांनी गोलंदाजांनी देखील नाराज केलं कारण खूप साऱ्या धावा 4 षटकांमध्ये जोडल्या गेल्या. हा चेंडू अगदी उडवलाय सरळ स्टेट आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. कोणत्याही प्रकारची चूक न करता अक्षय होते त्या ठिकाणी झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निशांत. अगदी आपण निशांत अगदी आपण पाहिलं असेल की विश्वगड संघाला ठाऊक होतं की या सामन्यामध्ये आता आपण सामना नक्कीच इथून हारणार आहोत. पण त्याच्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडूला फलंदाजी दिली गेली आहे. तेच आपण पाहतोय आता करण. शेवटचा चेंडू. हा चेंडू अगदी आपण पाहिला फुलटॉस होता. ऑफ साईडला खेळून नक्कीच काढलाय, मात्र आपण पाहिलं असेल इथून सामना विजय होतोय अलकिवली संघ. चला लगेच नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल अक्षय, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 25 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना त्याने 5 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली होती. तोच अक्षय अगदी तिसऱ्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक तिसऱ्या सामन्यामध्ये तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे अक्षय. चला दोन्ही टीम्सचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीकरिता. आपण आजच्या दिवसातील शेवटची मॅच अर्थात क्वालिफायर सामना तब्बल 1 चषकाकरता ही मॅच असेल. अलकिवली संघ आणि छोट्या 11 महापोली दोन्ही संघांचे कर्णधार समवेत आहेत. टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेत आणि आपण नाणेफेकी करणार आहोत. चेक.
वनज मावली यांच्या हस्ते आपण या सामन्याचे नाणेफेक करणार आहोत. महत्त्वपूर्ण सामना, क्वालिफायर मॅच. दोन्ही टीम्सचे कर्णधार माझ्या समवेत आहेत. आई गावदेवी अलखिवली आणि छोट्या 11 महापोली. छापा मागणी होती आणि काटा आलाय. तर मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचं. जास्त काही विचार नाही आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहेत. अलकिवली संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलाय महापोली संघाला फलंदाजी करिता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक मोनिश पाटील सर. टीम विश्वगड आपण आयोजकांपर्यंत जोडा. यती सध्या आपण या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर जो खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय, प्रथमेश ठाकरे, त्यानंतर विनीत माळी खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय आपल्याला. त्याचबरोबर सचिन भोईर प्रेक्षक कक्ष, वंडर बॉफ शेलार, विवेक शेलार याला आपण पाहतोय. प्रिन्स ऑफ भिवंडी समालोचन कक्ष कैलाशी पाटील साहेब व फॅम टीम श्रावणी PNJ. माऊली चषक टॉस बॉक्स आपण हा सध्या पाहतोय. स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. या माऊली चषकामध्ये अनुज देवा ढोळे, देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर सुजित तात्या शेठ साहेब उद्योगपती कालेर, कालेरचे टायगर, त्याचबरोबर सँडी भाई, संदेश दादा गुरव सरपंच कवाड गावचे गोड व्यक्तिमत्व आहेत खरं तर. आणि त्यानंतर आपल्या कवाड नगरीचे भाग्यविधाते निलेश गुरव साहेब, संतोषजी एकनाथ पाटील साहेब उद्योगपती दापोडे, अल्ताफ बाली साहेब असतील सरपंच खाडीपार, ज्ञानदेवजी मात्रे साहेब सावतगावचे हे सरपंच, कैलासजी माऊली पाटील साहेब ज्यांच्या आयोजनाने आपण ही स्पर्धा पाहतोय. निलेशजी माघे उद्योगपती वाशेरे यांना सध्या आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. जाऊया शेवटच्या अंतिम आजच्या दिवसातील मॅचकडे. आणि चालू असलेली मॅच एका बाजूने छोट्या 11 महापोली आणि 2 हात करत असताना त्यांच्या समोर आपण पाहतोय टीम अलखिवली संघ.